Hare Nama eva kevalam Kalo nasteva gatiranyata. हरे कृष्णा. सर्वांचं स्वागत आहे आजच्या या मराठी भगवद्गीतेच्या सत्रामध्ये, जिथे आज आपण पाहणार आहोत चौथा अध्याय, श्लोक नंबर 7. आपण 6 पर्यंत पाहिलं होतं. आज आपण 7 च्या पुढे पाहण्याचा प्रयत्न करूया. आपण तर नेहमीप्रमाणे आपण प्रार्थनेने चालू करूया. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंदा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. नाना शास्त्र विचारणे निपुणोषक धर्म संस्थापको लोकानां हितकारिणो त्रिगुणमन्यो शरण्याः. श्री राधा कृष्ण पदारविंद भुजानंदेन मत्तालिको वंदे रूप सनातन गुरुदेव श्री जीव गोपालको. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्फुरज्ञानम् अपोहनं च वेदैश्च सर्वैः अहमेव वेदो वेदान्तकृत् वेदेव चाहम्. ओके, हरे कृष्णा. तर आपण चालू करूया. तर नेहमीप्रमाणे आपण रिकॅप करूया. मागच्या आठवड्यात काय केलं होतं मी शेअर करतो. 6 पाहिलं होतं आपण. ते चौथा अध्यायाचं 6वा श्लोक. अजोपि सन् अव्ययात्मा भूतानां ईश्वरोऽपि सन् प्रकृतीं स्वामधिष्ठाय संभवामी आत्मनाय. इथे म्हणतात अजो अपि, मी जरी अजन्म असलो. आपण पाहिलं होतं जे दुसऱ्या अध्यायामध्ये पाहिलं की आत्मा जो आहे आणि भगवान जो आहे ते अजन्म आहे, त्यांचा कधी जन्म होत नाही. मी जरी अजन्म आहे आणि माझ्या दिव्य शरीराचा कधी नाश होत नाही. भगवानचे शरीर आपण पाहिलं होतं त्याच्यामध्ये की हे काही भौतिक नाहीये, त्यांचं शरीर पण दिव्य आहे. आणि आपलं शरीर कसं आत्मा वेगळा आहे, भौतिक देह वेगळा आहे, पंचतत्वांनी भगवंताचं तसं नाही. त्यांचं पूर्ण म्हणजे त्यांच्यामध्ये असं काही नाहीये त्यांचं भौतिक शरीर वेगळं आहे आणि आत्मा असं काय. तो त्यांचं पूर्ण शरीरच त्यांचा आत्मा आहे फुल, आणि म्हणून त्यांचं शरीर ते दिव्य आहे. आणि मी जरी सर्व प्राणी मात्रांचा ईश्वर आहे, तर भगवान इथे हे पण सांगितलं होतं की मी सर्वांचा भूताना ईश्वर अपि, सगळ्यांचा ईश्वर आहे. तरी प्रत्येक युगात मी माझ्या मूळ स्वरूपात अवतरण होत असतो. संभवामी आत्ममाया, भगवान जे आहे ते येत राहतात. आपण हे पाहिलं होतं. तर आजच्या श्लोकमध्ये आपण पाहूया आज भगवान काय म्हणत आहे. मी श्लोका म्हणतो, थोडं श्लोक म्हणतो. इफ somebody wants to repeat can repeat. यदा यदा हि धर्मस्य. हरे कृष्ण प्रभु. या कंटिन्यू माता. या कोण सोनल माताजी म्हणत होते ना. या ओके चालेल. अर्चना माता कोणी म्हणजे या दोघांनी बोललं तरी चालेल. नाही म्हणू देतो ना, म्हणू दे म्हणा. ओके ओके. आणि खूप फेमस श्लोक आहे हा, आणि खूप इझी आहे. एव्हरीबडी कॅन. यदा यदा हि धर्मस्य. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. ग्लानिर्भवति भारत. अभ्युत्थानम्
अभ्युत्थानम् अधर्मस्य अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. तदात्मानं सृजाम्यहम्. पूर्ण श्लोक म्हणतो एकदा. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. तर आजच्या श्लोकमध्ये येथे भगवान काय म्हणत आहे आपण पाहूया. जेव्हा जेव्हा आणि जिथे जिथे धर्म आचरणाचा ऱ्हास होतो आणि अधर्माचे वर्चस्व होते त्यावेळी हे भारत मी स्वतः अवतीर्ण होतो. तिथे भगवान काय म्हणतात, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. धर्माचे ग्लानी होते, जेव्हा धर्म कमी होऊ लागतो तेव्हा तेव्हा काय म्हणतात, अभ्युत्थानम अधर्मस्य. आणि अधर्म जो आहे तो एकदम वाढू लागतो प्रचंड. तदात्मानं सृजाम्यहम. भगवान म्हणतात तेव्हा मी अवतीर्ण होतो. इथे भगवान हे नाही म्हणत जन्माहम, मी जन्म घेत नाही असं नाही म्हणत. सृजामी अहम म्हणजे मी अवतीर्ण होतो. तर ह्याच्यावरून पण समजते भगवान साधारण नाहीये, ते दिव्य आहेत आणि ते फक्त लीला करतात. असं वाटतं की त्यांचा जन्म होतोय, देवकी माता गर्भवती आहे आणि ते भगवान त्यांच्या गर्भातून येते. हे सगळं एक लीला आहे. पण भगवान जे आहे डायरेक्ट, जसं आपण पाहिलं होतं की मागच्या आठवड्यात भगवान जेव्हा त्यांच्या समोर अवतरित झाले, छोट म्हणजे जे ते चतुर्भुज रूप मध्ये आले ते पहिले, आणि पूर्ण एकदम म्हणजे त्यांचं फुल विष्णू फॉर्म होता तो. तर तेव्हा देवकी माता घाबरली, बोलली अरे म्हणजे असाच जो आहे तो कंस माझा भाऊ आहे तो तुला मारण्याच्या मागे लागला, तो असं नको येऊ, तू साधारण आपलं सिंपल बेबीच्या रूपमा. आणि मग नंतर भगवंताने ते छोट्या बाळाचं रूप धारण केलं. आणि इवन दो भागवतामध्ये त्यांचं वर्णन आहे भगवंताचं. आपले मनुष्याचा जो जन्म होतो त्याला केस नाही, दात नाही, म्हणजे कसं ते बाळ कसं असतं आपल्याला माहिती आहे. पण भगवंतांनी जेव्हा अवतार घेतला होता त्यांचे म्हणजे वर्णन आहे, त्यांचे केस कुरळे केस होते त्यांचे, खूप सुंदर केस होते. म्हणजे असं सो ब्युटिफुल, म्हणजे खूप चांगलं वर्णन आहे. तर ह्याच्यावरून पण समजतं की भगवान त्यांचा साधारण मनुष्यासारखा जन्म होत नाही. ते पुढे पण म्हणतात की जो व्यक्ती मला मनुष्य म्हणतो तो म्हणजे मूर्ख आहे. मानुषम तनुम आश्रिता, म्हणजे असं लोकांना असं जे वाटतं की जे मी मनुष्य देहाचा मध्ये मी येतो तर ते तेव्हा मला म्हणतात ना, म्हणजे त्यांना खाली म्हणजे अरे हा पण मनुष्यच आहे. पण तसं नाहीये. इथे आपण या श्लोकामध्ये समजू शकतो की भगवान दिव्य आहेत. तर आपण तात्पर्य वाचायला चालू करूया. तात्पर्य श्री प्रभुपाद द्वारे श्री प्रभुपाद की जे कोणाला वाचायचं तर वाचू शकता तुम्ही. Anybody wants to read? हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण माताजी. तात्पर्य. या ठिकाणी सृजामी हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. सृजामी शब्द निर्मिती किंवा उत्पत्ती या अर्थाने वापरता येत नाही, कारण पूर्वीच्या श्लोकानुसार भगवंतांची सर्व रूपे शाश्वतरित्या अस्तित्वात असल्यामुळे त्यांच्या रूपांची किंवा शरीराची निर्मिती होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. म्हणून सृजामी शब्दाचा अर्थ असा आहे की भगवंत स्वतःच्या मूळ रूपात जसे आहेत तसेच स्वतःला प्रकट करतात. भगवंत ठराविक कालांतराने अवतरित होत असतात, ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 7व्या मनूच्या 28व्या चतुर्युगाच्या द्वापार युगाच्या शेवटी अवतीर्ण झाले. पण तरीही अशा नियमांचे पालन करण्यास ते बाध्य नाहीत, कारण ते आपल्या इच्छेनुसार कोणतेही कार्य करण्यास स्वतंत्र आहेत. म्हणून जेव्हा अधर्माचे एक मिनिट फक्त आपण आता इथे जसं इथे आपलं प्रभुपादजी सांगत आहे की भगवान जे सृजामी हे शब्द यूज करतात तो खूप महत्वपूर्ण आहे.
इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कारण भगवान आपल्या स्वतःच्या मूळ रूपात येतात. जसं ते वरती गोलोक मध्ये आहेत, आपल्याला माहिती 14 लोक आहेत, खाली 7 पाताल लोक आहेत, मध्ये आपला पृथ्वी तल आहे आणि त्याच्यावरती अजून 6 लोक आहेत. स्वर्गलोक, स्वर्गलोकच्या वरती आहे जन, महर, तप आणि सत्यलोक आहेत. तर असे हे 14 लोक आहेत आणि त्याच्या वरती मग कैलाश आहे. या म्हणजे भौतिक जगत, जे भौतिक जगत आहे त्याच्या पलीकडे आहे, म्हणून ते पण दिव्य आहे. आणि त्याच्या वरती मग असे वैकुंठ आहे आणि वैकुंठच्या वर सगळ्यात टॉपमोस्ट जे आहे ते गोलोक वृंदावन आहे. ते भगवान तिथे नेहमी असतात. तर तिथे जसे आहेत त्याच स्वरूपात इथे भगवंत नेहमी अवतरित होतात. आणि इथे हे पण सांगतात प्रभुपादजी, एक ऍडिशनल इन्फॉर्मेशन आहे की भगवान नेहमी भगवान श्री कृष्ण हा, आपण आता ज्या सायकल मध्ये आपल्याला माहिती आहे 4 युग आहेत, सत्य, त्रेता, द्वापर आणि कली. आणि असं एक सायकल होतं. आणि असे जे 1000 सायकल होतात तेव्हा ब्रह्मादेवाचे 12 तास होतात. आणि असे 12 तासाचा दिवस, 12 तासाची रात्र आणि असे 100 वर्ष. आणि ब्रह्माजींच्या आयुष्यात 71 मनू येतात. तर सॉरी 71 नाही, 14 मनू येतात. आणि प्रत्येक जो मनू आहे त्याची जी कालावधी आहे ती 71 जे चतुर्युग आहे, म्हणजे सत्य, त्रेता, द्वापर आणि कली, असं जेव्हा ही पूर्ण म्हणजे आपल्याला, आणि आपण माहिती आहे कलियुग जे आहे 4,32,000 वर्ष, द्वापर जे आहे ते 8,96,000 वर्ष, सॉरी 8,64,000, त्रेता जे आहे 12,96,000 आणि सतयुग जे आहे ते 17,28,000 काहीतरी. तर असे टोटल 43 लाख वर्ष असं एक सायकल होतं. असं जेव्हा 71 सायकल्स होतात तेव्हा एक मनू त्याची अवधी त्याची पूर्ण होते त्याची. तेवढा वेळ तो राज्य करतो तो एक मनू. तर ब्रह्माजीचं जेव्हा आयुष्यामध्ये जेव्हा 7वा मनू येतो, आता जे आपण ज्या मनूमध्ये आहोत त्याचं नाव आहे वैवस्वत मनू, त्याच्या 28व्या चतुर्युगात, तर 28व्या चतुर्युगाच्या शेवटी म्हणजे द्वापर युगाच्या शेवटी, म्हणजे 28 युग जेव्हा, म्हणजे असं जेव्हा सगळं फिरतं सायकल पुरा, तर 28वा जेव्हा सायकल येतो त्याच्या द्वापर युगाच्या शेवटी भगवान स्वतः अवतरण होतात. म्हणजे नॉर्मली जे आहे दुसरे जे सायकल आहेत त्याच्यामध्ये भगवान कृष्णाचा अंश येतो, पण हा एक असा सायकल आहे, हा जो चक्र आहे आपलं चतुर्युगचा, त्याच्यामध्ये भगवान कृष्ण स्वतः येतात. म्हणून आपण भाग्यशाली आहोत. आणि आत्ता जस्ट 500 वर्षापूर्वी चैतन्य महाप्रभू, 550 वर्षापूर्वी चैतन्य महाप्रभू पण आले होते. तर हे जो सायकल आपण ज्यामध्ये आहोत ते खूप खूप एकदम काय म्हणतो एकदम स्पेशल आहे आणि आपण खूप भाग्यशाली आहोत. म्हणून आपल्याला भगवंताचा धन्यवाद केला पाहिजे आणि भक्तीमध्ये जितक्या लवकर होईल तितक्या लवकर आपल्याला लागलं पाहिजे. तर हे इथे प्रभुपादजी हे पण सांगत आहे की 7व्या मनूच्या 28व्या चतुर्युगाच्या द्वापर युगाच्या शेवटी अवतरण झाले तेव्हा ते येतात. पण तरीही अशा नियमांचे पालन करण्यास ते बाध्य नाही. आणि असं काही नाहीये की त्यांना ते नियम त्यांना तो बाध्य आहे. जसं ट्रॅफिक असतं तर त्याच्यावरती रूल्स अँड रेग्युलेशन असतात की लाल सिग्नल झाला की थांबलं पाहिजे. आणि पेडेस्ट्रियन साठी जेव्हा ते चालायचं, जेव्हा तो सिग्नल येतो तेव्हा त्यांनी ते पण झेब्रा क्रॉसिंग वरून केलं पाहिजे. तर हे सगळे रूल्स आपल्यासाठी आहेत, पण भगवंतासाठी सॉरी जो प्राईम मिनिस्टर असतो किंवा जो मोठा प्रेसिडेंट असतो त्याच्यासाठी हे लागू नाहीये. त्याला तो आला की सगळे सिग्नल विग्नल सगळे बंद करून टाकतात, सगळे पोलीस ऑफिसर्स उभे राहतात मग मोठे, आणि ते त्याला त्यातून काढण्यासाठी काही सिग्नल हिरवा असू दे लाल असू दे त्यांना काही फरक पडत नाही, कॅन पास. तसं भगवंताचं पण हे सगळे जे नियम आहेत ते आपल्यासाठी आहेत, पण भगवंतासाठी ते नाही. कारण ते आपल्या इच्छानुसार कोणतेही कार्य करण्यास आणि काहीही करू शकतात आणि कधीही करू शकतात.
हरे कृष्ण. पुढे वाचूया. हरे कृष्णा. सोनल माताजी नाही का? ओके, कोणीतरी वाचेल. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण. परित्राणाय साधूनां. नाही, हा जो श्लोक तात्पर्य आहे ना पुढे, म्हणून जेव्हा धर्म हे मी हायलाइट केलं ना, म्हणून जेव्हा अधर्माचे वर्चस्व एक सेकंड म्हणून जेव्हा अधर्माचे वर्चस्व होते आणि वास्तविक धर्माचा लोप होतो, तेव्हा भगवंत स्वतःच्या इच्छेनुसार अवतरित होतात. धर्माची तत्वे वेदांमध्ये सांगण्यात आली आहेत आणि वेदांमध्ये सांगण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याने मनुष्य अधार्मिक बनतो. श्रीमद भागवतात सांगण्यात आले आहे की ही धर्मतत्वे म्हणजेच भगवंतांचे नियम आहेत. केवळ भगवंतच धर्माची स्थापना करू शकतात. मूलतः वेदही भगवंतांनी ब्रह्मदेवाला त्याच्या हृदयामध्ये सांगितले. म्हणून धर्मतत्वे म्हणजे साक्षात पुरुषोत्तम श्री भगवान यांच्या आज्ञाच आहेत. धर्म तू साक्षात भगवत प्रणितम. या तत्वाचे एक मिनिट. हरे कृष्ण. थँक्यू माता. तर इथे भगवान जे सांगतात तेच धर्म आहे. ते आपल्याला हे समजू शकते. भगवंतांनी जे सांगितलं, भगवान श्रीकृष्ण जे सांगितलं तेच धर्म आहे. आणि म्हणून कधी कधी काही लोक म्हणतात अरे भगवान कृष्ण म्हणजे छल करतात, किंवा आपण महाभारतामध्ये पण पाहिलं होतं की कितीतरी जे हे होते योद्धा होते त्यांना छलनी त्यांना मारले त्यांना. पण भगवंताचे जे शब्द आहे तेच धर्म आहे. तर त्याचं पालन काहीही करून केलं पाहिजे. असं नाही की भगवंत जे सांगतात ते काही चुकीचं आहे. भगवान जे सांगतात तेच धर्म आहे. आता जसं जरासंधला मारला, गुरु द्रोणाचार्यांना मारलं, ते भगवंताच्या उपदेशामुळे पांडव जे ते युद्ध जिंकू शकले. नाहीतर पांडव म्हणजे भगवद्गीता सांगितलं इतके मोठे मोठे म्हणजे पितामह भीष्म, द्रोणाचार्य, इव्हन जरासंध जे होतं त्यांनी जे म्हणजे अर्जुनाने प्रण केला होता की मी जरासंधाला मारून टाकेल. तर इट वॉज ऑल डिफिकल्ट. म्हणजे मोठे मोठे असं जसं पाणीमध्ये शार्क असतात तसे हे मोठे भयंकर एक अडथळा होते. पण भगवंताच्या उपदेशामुळे ते तिथून क्लिअर झालं. तर हे भगवान जे सांगतात तेच धर्म आहे, त्याचं पालन केलं पाहिजे. आणि त्याचं चांगलं उदाहरण आपण हे पण बघतो, जेव्हा युधिष्ठिर महाराजला सांगितलं की तू खोटं बोल गुरु द्रोणाचार्याला की अश्वत्थामा मेला, तर त्यांनी युधिष्ठिर महाराजांना थोडासा जरा शंका झाली, अरे मी तर सत्यवादी आहे, मी कसं खोटं बोलू. तर त्याच्यामुळे त्यांचा जो रथ नेहमी जो हवेत चालायचा, जमिनीपासून काही इंच वरती असायचा, तो फटकन येतो तेव्हा तो खाली आदळला, तो जमिनीवर लागला. आणि त्याच्यामुळे त्यांना थोडस काही सेकंदासाठी काही मिनिटांसाठी त्यांना नरक पण भोगावं लागलं. तर भगवान जे सांगतात तेच आपल्याला केलं पाहिजे. आता आपण त्यात विचार करू शकत नाही, अरे भगवान तर मला खोटं बोलायला लावत आहे तर मी कसं बोलू. नाही, भगवान जे सांगतात दॅट इज धर्म. आणि तेच इथे प्रभुपादजी सांगत आहे, भगवंतानी ब्रह्माला सांगितले, जे वेद आहे, वेद काय आहे ते पण ब्रह्माला सांगितलेले भगवंताचे शब्द आहेत. आणि भागवतम मध्ये पण हेच दिलंय. खूप चांगला श्लोक आहे, धर्मम तू साक्षात भगवत प्रणीतम. भगवान जे सांगतात तेच धर्म आहे. सो वी हॅव टू फॉलो दॅट. तर हे इथे प्रभुपादजी सांगत आहे. हरे कृष्ण. वाचू शकतो. हरे कृष्ण. या तत्वाचे स्पष्ट विवेचन संपूर्ण भगवद्गीतेत करण्यात आले आहे. भगवंताच्या आज्ञेनुसार धर्मतत्वांना स्थापित करणे हाच वेदांचा उद्देश आहे. आणि गीतेच्या शेवटी भगवंत स्वतःच आज्ञा देतात की त्यांना शरण जाण्या वाचून
इतर कोणतेही परमोच्च धर्मतत्व नाही. वैदिक तत्वे मनुष्याला भगवंतांना पूर्णपणे शरण जाण्यासाठी प्रवृत्त करतात आणि अशा तत्वांमध्ये जेव्हा आसुरी लोक विघ्ने आणतात तेव्हा भगवंत अवतार धारण करतात. आता श्रीमद भागवतावरून आपल्याला हे कळून येते की बुद्धदेव हे भगवान श्रीकृष्णांचे अवतार आहेत. जेव्हा भौतिकवादाचा सुळसुळाट झाला होता आणि भौतिकवादी लोक वेद प्रमाणांचा स्वार्थासाठी उपयोग करीत होते तेव्हा भगवान बुद्ध अवतरित झाले होते. आणि वेदांमध्ये विशिष्ट हेतू करता जरी पशुयज्ञासंबंधी काही नियामक विधिविधाने आहेत तरी जे आसुरी प्रवृत्तीचे लोक होते ते वैदिक सिद्धांतांना न जुमानता पशुयज्ञ करीत होते. या अनाचाराचा अंत करण्यासाठी आणि वेदांच्या अहिंसक तत्वाची स्थापना करण्यासाठी भगवान बुद्ध अवतरित झाले होते. म्हणून भगवंतांच्या प्रत्येक अवताराचे विशिष्ट कार्य असते आणि या सर्व अवतारांचे वर्णन धर्मशास्त्रात करण्यात आले आहे. जोपर्यंत एक मिनिट. इथे आपण पाहतो की इथे हे सांगितलं आहे की भगवंताच्या आज्ञेनुसार आपल्याला वागलं पाहिजे आणि भगवान गीतेमध्ये पण हा सगळ्यात शेवटी हाच उद्देश आहे आणि त्याला आपण समजू शकतो की हे फायनल म्हणजे त्यांचा जो उपदेश आहे तो हेच आहे. सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. तर भगवान त्याच्यावर सांगतात की सर्व धर्मांना सोडून तुम्ही माझ्या एकट्याच्या शरण मध्ये या. सर्व धर्मान परित्यज्य माम एकम, म्हणजे असं नाही सांगत तुम्ही इकडे पण जा तिकडे नाही, माम एकम, फक्त माझ्या एकट्याच्या शरण मध्ये या हे भगवान आपल्याला आज्ञा देत आहे. त्याचं आपल्याला पालन केलं पाहिजे. आणि पुढे मग सांगतात की वैदिक तत्व मनुष्याला भगवंतांना पूर्णपणे शरण जाण्यासाठी प्रवृत्त करतात. तर जे पण वैदिक तत्व आहेत, जे पण वेदशास्त्र आहेत ते आपल्याला भगवंताच्या शरणमध्ये जाण्यासाठीच प्रेरित करतात. पण जेव्हा असुरी लोक विघ्न घालतात तेव्हा भगवंतांना मग अवतार घ्यावा लागतो. जसं आपण पाहिलं की उदाहरण जसं प्रल्हाद महाराज होते. प्रल्हाद महाराज किती मोठे भक्त होते, पण त्याला त्याचे पिता होते तेच अडथळा टाकत होते की तू हे नको करू, भगवंताचं नाव घेऊ नको, विष्णू माझा शत्रू आहे. तर तेव्हा भगवंतानी त्याचा वध पण केला. आता भगवान का येतात ते आपण आता या श्लोकमध्ये भगवानने सांगितलं की मी येतो, पण का येतो ते आपल्याला पुढच्या श्लोकात पाहायला भेटेल. इथे आपल्याला श्रीमद भागवतावरून आपल्याला कळून येते की बुद्धदेव हे भगवान श्रीकृष्णाचे. भागवतावरून पण आपल्याला समजतं की भगवान बुद्ध जे होते ते पण कृष्णाचाच अवतार आहे. जे एवढे सारे जे अवतार आहेत, दशावतार आहेत, त्याच्यामध्ये एक भगवंताचे तसे अनंत अवतार आहेत, पण आपल्याला फक्त जे एक जयदेव गोस्वामी त्यांनी दशावतार स्तोत्र लिहिलेलं आहे, त्याच्यामुळे फक्त लोकांना 10 अवतार माहिती आहेत भगवंताचे. पण भगवंताचे अनंत अवतार. तर बुद्धदेव जे आहेत, भगवान बुद्ध ते पण एक अवतार, आणि त्यांचा अवतार का झाला ते पण इथे सांगत आहे. कारण शास्त्रामध्ये सांगितलं होतं की पशु बळी करू शकतो आपण यज्ञाच्या वेळेस, गोमेध यज्ञ आहे, अश्वमेध यज्ञ आहे. पण ते म्हणजे असं होतं की कधीतरी ते 2 वर्षांनी, 4 वर्षांनी, 10 वर्षांनी यज्ञ करायचे. पण असं झालं की इतका अधर्म वाढलं की लोक मांसाहार करण्यासाठी ते यज्ञ करू लागले. बोला चला हे यज्ञ केलं की हा एक प्राणी आपल्याला खायला भेटेल. त्याच्यामुळे तो पशुबळी इतका वाढला की सर्वत्र म्हणजे हाहाकार झाला. आणि तेव्हा भगवंतांना खूप वाईट वाटलं. तर भगवंत फक्त जेव्हा आपल्या भक्तावर अत्याचार होतो तेव्हा येत नाही. हे जेवढे पण प्राणी मात्र आहेत ते पण भगवंताचेच पुत्र आहेत, तर त्याच्यावरती पण अत्याचार भोगत नाही. म्हणून भगवंताने बुद्धाचा अवतार घेतला आणि सांगितलं बाबा तुम्ही कशाला करता. बोला वेद मी सांगितलं. बोलतो वेद सगळं सोडून द्या, हे सगळं काही नाहीये, म्हणजे तुम्ही सोडू शकता, म्हणजे हे वेदांचं पालन करू नका. पण हे जे भगवंताचा जो उपदेश होता तो तात्पुरता होता. तो म्हणजे काही जे भगवंताचे अवतार आहे ते एका काळापुरता तो आदेश देतात आणि तो तेवढा पुरताच तो त्याचं काय म्हणतात त्याला पालन करायचं असतं. पण आजही जे बुद्धांचे जे
जे फॉलोअर्स आहेत ते आजही ते म्हणतात की नाही नाही, पण तो त्या काळापुरताच होता असं शास्त्रामध्ये सांगितलं. इव्हन भागवतम मध्ये त्यांचं वर्णन आहे. तर भागवतम कधी लिहिलेलं आहे 5,000 वर्षापूर्वी, आणि बुद्धांचा अवतार कधी झाला 2,500 वर्षापूर्वी. तर म्हणजे 2,500 वर्षापूर्वीच भागवतम मध्ये बुद्धांचा अवतारच्या बद्दल वर्णन आहे. आणि इथे आपल्याला हेच प्रभुपादजी सांगत आहे की जे भगवंतांचे जे अवतार आहेत त्यांचं सर्वांचं उल्लेख आपल्याला शास्त्रामध्ये भेटेल. मग भागवतम असू दे किंवा दुसरं कुठलाही शास्त्र असू दे, त्याच्यामध्ये हे वर्णन आहे. पण आजकालचे जे, जसं आपण मागच्या वेळेस पण बोलतो, जे ढोंगी बाबा आहेत ते पण म्हणतात मी भगवंताचा अवतार आहे. तर शास्त्रामध्ये त्यांना विचारलं पाहिजे की तुमचं वर्णन तुम्ही म्हणता तुम्ही भगवान आहे, तर तुमचं कुठल्या शास्त्रामध्ये तुमचं वर्णन दिलेलं आहे, तर ते कधी सांगू शकणार नाही. तर इथे प्रभुपादजी हेच आपला उद्देशून सांगत आहे की प्रत्येक अवतार जो आहे त्याचं वर्णन आपल्याला शास्त्रामध्ये भेटेल, आणि ते काय करतील, काय हेतू आहे त्यांचं सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर ते फक्त बुद्ध जे होते, भगवान बुद्ध, ते फक्त बळी पशु यज्ञ जे होते ते थांबवण्यासाठी आले होते, आणि जेव्हा ते झालं त्यांचं अवतार कार्य संपलं तर ते गेले. आणि त्याच्यानंतर मग स्वतः शंकराचार्य जे भगवान शिव आहेत ते शंकराचार्याच्या रूपात आले, आणि मग त्यांनी हळूहळू परत जे आहे ती स्थापना केली, परत वेदांची स्थापना केली. आणि त्याच्यानंतर मग परत जे भक्ती परत वाढू लागली. पण तो जो काळ होता भगवान बुद्धांचा, फक्त त्या काळापुरतं वेदांचं पालन झालं नाही, कारण लोकांचं जे प्रवृत्ती होती एवढी जे वाईट झाली होती की आम्हाला मांसाहार करायचा, आणि म्हणून ते यज्ञ करत होते. ते थांबवण्यासाठी भगवान बुद्ध आले होते. हरे कृष्ण. आपण पुढे वाचूया इथून. प्रभूजी. या हरे कृष्ण. येस माताजी. हरे कृष्ण. जोपर्यंत शास्त्रामध्ये एखाद्याचा अवतार म्हणून उल्लेख करण्यात आलेला नाही तोपर्यंत कोणाचे अवतार म्हणून स्वीकार करू नये. भगवंत केवळ भारतभूमीतच अवतरित होतात ही वस्तुस्थिती नाही. ते कोठेही आणि केव्हाही त्यांच्या इच्छेनुसार अवतरित होऊ शकतात. प्रत्येक अवतारामध्ये विशिष्ट परिस्थितीमधील विशिष्ट लोक जितके समजू शकतील तितकेसे धर्माबद्दल उपदेश देतात. पण प्रत्येक अवतारात कार्य सारखेच असते, व ते म्हणजे लोकांना भगवत भावना युक्त होण्यास आणि धर्मतत्वाचे पालन करण्यास प्रवृत्त करणे हे होय. काही वेळा ते स्वतः अवतरित होतात, तर काही वेळा ते आपल्या प्रामाणिक प्रतिनिधीला आपला पुत्र किंवा सेवक म्हणून पाठवतात, किंवा वेषांतर केलेल्या रूपात स्वतःच प्रकट होतात. भगवद्गीतेतील सिद्धांत अर्जुनाला सांगण्यात आले होते, तसेच ते इतर उन्नत व्यक्तींना उद्देशूनही होते, कारण अर्जुन हा जगातील इतर कोणत्याही प्रदेशातील सामान्य मनुष्याच्या तुलनेने अत्यंत प्रगत होता. 2 आणि 2 2+2 = 4 होतात हा गणिती सिद्धांत ज्याप्रमाणे प्राथमिक विद्यार्थ्यांच्या अंकगणित वर्गामध्ये लागू पडतो, त्याचप्रमाणे तो सिद्धांत प्रगत विद्यार्थ्यांच्याही वर्गामध्ये लागू पडतो. तरीही श्रेष्ठ आणि कनिष्ठ गणित असतेच. म्हणून याप्रमाणे भगवंताच्या प्रत्येक अवतारामध्ये सारखेच सिद्धांत शिकवले जातात, पण निरनिराळ्या परिस्थितीनुसार ते श्रेष्ठ अथवा कनिष्ठ असल्याप्रमाणे दिसून येतात. धर्माच्या उच्च सिद्धांताचा प्रारंभ पुढे सांगितल्याप्रमाणे सामाजिक जीवनातील वर्णाश्रम पद्धतीचा स्वीकार केल्याने होतो. सर्वत्र कृष्ण भावनेची जागृती करणे हे अवतार कार्याचे प्रयोजन आहे. अशी भावना केवळ निरनिराळ्या परिस्थितीमध्ये अप्रकट किंवा प्रकट होते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. थँक्यू माता. ते इथे आपण पाहतो की कसं प्रभुपाद जे सांगत आहे की भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला सांगण्यात आले होते आणि त्यांना उपदेश देण्यात आला होता. तसेच व हे इतर उन्नत व्यक्तींना उद्देशानेही होते, कारण अर्जुन हा जगातील इतर कोणत्याही प्रदेशातील सामान्य मनुष्याच्या तुलनेत अत्यंत प्रगत होता. तर जे अर्जुनाला उपदेश देण्यात आले ते सर्वांसाठी होते. आणि प्रभुपाद एक सिंपल उदाहरण जसं की 2+2 = 4, तर ते मग कोणासाठीही ते आहे. म्हणजे तो एक प्रायमरी एज्युकेशन मला एक मुलगा असेल त्याच्यासाठी त्याचं पण मॅथ्स तेच आहे, आणि जो 12वी किंवा मास्टर्स करत आहे त्याच्यासाठी पण तेच आहे. तर ट्रुथ किंवा जे परम सत्य आहे ते कधी ते चेंज होत नाही, ते इथे प्रभुपादजी सांगतात. आणि हे भगवंताचे जे वचन आहे ते पण तसंच आहे, ते अल्टिमेट ट्रुथ आहे, ते कधी चेंज होत. पण आपण जसं पाहतो कधी कधी
जे सायंटिस्ट लोक, वैज्ञानिक लोक आहेत, ते एक काहीतरी एक फिलॉसॉफी, एक स्टेटमेंट घेऊन येतात. मग काही वर्षांनी परत दुसरा एक सायंटिस्ट होतो, एक 10 वर्षांनी, 20 वर्षांनी, 100 वर्षांनी. तो म्हणतो नाही नाही, हेच स्टेटमेंट चुकीचं आहे, हे स्टेटमेंट बरोबर आहे. परत काही वर्षांनी दुसरा एक वैज्ञानिक येतो, तो काहीतरी शोध लावतो, तो म्हणतो हे खोटं आहे, हे खरं आहे. तर हे परमसत्य ह्याला म्हणू शकत नाही. पण भगवंत जे म्हणतात किंवा वेदांमध्ये जे दिलंय ते परमसत्य आहे, ते आपल्याला तिथे समजलं पाहिजे. ते इथे प्रभुपादजी सांगत आहे. आणि सर्वत्र कृष्ण भावनेची जागृती करणे हे अवतार कार्याचे प्रयोजन असते. कुठलाही अवतार असला की त्यांचा उद्देश हेच असतो की कसं प्रत्येक व्यक्तीला भगवान कृष्णाकडे नेलं पाहिजे. आणि ते कधी स्वतः येतात, कधी आपल्या पुत्राला पाठवतात, कधी ते आपले जे पार्षद आहेत त्यांना पाठवतात. इव्हन आपण जर पाहिलं, इव्हन ख्रिश्चॅनिटीमध्ये भगवान जे लॉर्ड जीसस, भगवान येशू, ते काय म्हणतात? ते म्हणतात मी भगवंताचा पुत्र आहे. आणि त्यांनी किती अत्याचार सहन केला, किती लोकांची पापं आपल्या अंगावर घेतली आणि त्यांनी लोकांचा उद्धार केला. तर असे जे आहेत ते आणि प्रभुपाद अजून एक खूप चांगलं वाटलं होतं त्याच्यामध्ये, तात्पर्यामध्ये, की लोकांना जेवढं समजेल तेवढंच ते सांगतात. मग ते ख्रिश्चॅनिटी असू दे किंवा इस्लाम असू दे, ते त्यांना जेवढं समजलं तेवढंच ज्ञान दिला. बट दॅट इज नॉट अल्टिमेट. कारण आपण जर पाहिलं इस्लाममध्ये किंवा ख्रिश्चॅनिटीमध्ये, हे सगळे म्हणजे बंजारा टाईप होते. म्हणजे एवढे काही म्हणजे असे तपस्वी किंवा शिकलेले अशी लोक नव्हती. म्हणून त्यांना जेवढं समजेल तेवढंच ज्ञान येशूने किंवा प्रॉफेट मोहम्मद होते, त्यांनी तेवढं दिलं. त्यांना जास्त, कारण आता समजा आता एक प्रायमरी एज्युकेशनचं मतलब 3ऱ्या-4थीतला मुलगा आहे, त्याला इंटिग्रेशन, डेरिव्हेशन सांगितलं ते डोक्यात जाणार नाही. म्हणून टीचर जो हुशार असतो त्याला माहिती आहे की हा बाबा हा 3रीतला पोरगा आहे, तो मग तो 2+2 4 शिकवतो त्याला. पण जसंच तो सेकंडरी मध्ये येतो त्याला मग दुसरं जे सेकंडरी एज्युकेशन, मग इंटिग्रेशन, डेरिव्हेशन आणि भरपूर जे काय पायथागोरस थिअरम आणि सगळे तो असं वेगवेगळं त्याला शिकवायला लागतो. असं नाही टीचरला तर माहित नसतं की माणूस 2+2 4 शिकवतो, त्याला सगळं माहिती. पण कोणाला किती शिकवायचंय हे त्या शिक्षकाला माहिती असतं. म्हणून हे जेवढे पण अवतार येतात ते लोकांना त्यांच्या बुद्धीप्रमाणे ते त्यांना उपदेश करतात. तर हे इथे आपल्याला या गोष्टीमध्ये सांगत आहे. आणि आपले जर पाहिलं, आपला वैदिक संस्कृती पाहिलं, आपले जेवढे पण ऋषी मुनी होते ते खूप म्हणजे एवढे प्रगत होते. एवढे जर आपण पाहिलं तर इव्हन म्हणजे आता जसं रिसेंटली मी पाहत होतो, ॲटॉमिक थिअरी आहे जी आत्ता म्हणजे एक काही वर्षांपूर्वी जी काढलेली होती, ते 1808 मध्ये काहीतरी त्यांनी ती काढली होती. सायंटिस्ट एक जॉन डाल्टन नावाचा एक होता सायंटिस्ट, त्यांनी 1808 मध्ये, जवळजवळ म्हणजे आज म्हणू शकतो 250 वर्षापूर्वी त्यांनी ती काढली होती थिअरी. पण त्याच्या 600 वर्षापूर्वी 2500 वर्षापूर्वी ही थिअरी आपले कनाड ऋषी एक होते, कनाड ऋषी नावाचे एक ऋषी होते, त्यांनी ही थिअरी ऑलरेडी काढलेली होती. तर आपले जे ऋषी मुनी होते ते साधारण नव्हते. त्यात ॲस्ट्रॉलॉजी, ॲस्ट्रॉनॉमी, सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री सगळं काही होतं त्याच्यामध्ये. आणि म्हणून तुम्ही जर पाहिलं वैदिक शास्त्रांमध्ये जे ज्ञान दिलेलं आहे ते खूप हायफाय आहे आणि ते लोकांना समजत नाही. म्हणजे इव्हन आपले जे लोक आहेत ते वाचतात, त्यांना वाचून पण ते त्याला समजत नाही. तर दॅट इज सो ग्रेट. आपला जो काय म्हणतात, आपला जो पंथ आहे, आपला जो सनातन धर्म आहे, ते महत्व काय आपल्याला समजलं पाहिजे आणि त्याला आपण तेवढं त्याचा अभ्यास केला पाहिजे, वाचन केलं पाहिजे, तर आपल्याला तो समजेल. तर या श्लोक मध्ये आपल्याला हेच शिकायला भेटतं की भगवान इथे सांगतात की जेव्हा कधी धर्माचा ऱ्हास होतो, धर्म कमी होऊ लागतं, अधर्म वाढू लागतो, तेव्हा मी सृजाम्यहम, मी तेव्हा अवतरित होतो. आता पुढच्या श्लोक मध्ये येऊन काय करतात
ते सांगतील आता. तर ते आपण मला वाटतं पुढच्या आठवड्यात पाहूया आपण इन द नेक्स्ट सेशन. मी ते थांबतो. कुणाला काही प्रश्न असतील ते आपण घेऊया. हरे कृष्णा. भगवद्गीता यथारूप की जय. श्री प्रभुपाद की जय. इस्कॉन गुरुवृंद की जय. हरे कृष्णा.